अर्धा जून महिना उलटून चाललेला आहे, मात्र तरी देखील मान्सूनचं अद्यापही आगमन झालेलं नाहीये आणि त्यामुळे सध्या जालना जिल्ह्यामधील जे छोटे मोठे लघु प्रकल्प आहेत ते देखील सध्या कोरडे ठाक पडताना पाहायला मिळत आहेत. आपण सध्या मच्छिंद्रनाथ चिंचोली या ठिकाणच्या एका तलावावर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं जी पाण्याची पातळी आहे अत्यंत खालावताना पाहायला मिळते. जेमतेम 20 ते 25 दिवस साठा पुरेल इतकंच पाणी साठा या तलावामध्ये उरल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. याच तलावावर या ठिकाणची जी शेकडो हेक्टर शेती आहे त्या सिंचनावर या ठिकाणी चालत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. त्याचबरोबर या ठिकाणी जे मत्स्य पालन आहे ते देखील याच तलावाच्या याच्यावर चालत असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, नेमकं किती पाणी साठा या सध्या तलावामध्ये आहे आणि किती दिवस पुरू शकेल? तर 20 ते 30 दिवस पुरून बसर पाणी ते साठा त्यामध्ये. बर. हा. अच्छा. तर किती हेक्टर शेती या तलावाच्या पाण्यावर चालते? याच्या कमीत कमी चालत असेल बाबा 1000 एकरच्या आसपास बर. तलावर चालते असेल शेती आमची. हा. तुम्ही काय व्यवसाय करता या ठिकाणी? मत्स्यपालन करताय का? आणि मच्छीमार आहेत आम्ही. बर. हा. अच्छा. हे तुमचं किती नुकसान होऊ शकेल समजा हे पाणी जर आटलं तलावात? तर कमीत कमी 1 लाखाचं होऊ शकतं सर आमचं नुकसान. बर. आटल्यानंतर ते मासे मरून जातात ना, काय आपल्या विषयच राहत नाही मग त्याच्यामध्ये. बारीक बियाणं ते टाकलेलं असतं ते नुकसान होते भरपूर. बर. अशी आहे बा. एकूणच 20 ते 25 दिवस पाणी साठा पुरेल इतकाच पाणी साठा या तलावांमध्ये असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळते. आपले आणखीन काही नागरिक आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगणार, किती पाणी साठा उपलब्ध झालेला आहे? ह्या आता जूनचा महिना संपत आला आणि ह्या धरणा मोसमचा काही पावसाचा काही अंदाज नाही. ह्याच नियमाने ह्या तलावामध्ये, कारण तलाव सुकला ही बारीक बीज जे आम्ही टाकेले ती आमची साक्षात होत नाही, कारण आम्ही 20-25 लाख रुपयापर्यंत बीज टाकतो. हे बीजाचं आम्हाला उत्पन्न काही होत नाही. मग आमचं संस्था आहे, आमची ही संस्था आमच्या घाट्यामध्ये चालल्या जाते, कारण आम्ही शेती नाही काही नाही. आम्हाला या मच्छीच्या याच्यावरच आम्ही धंदा करतो आणि मच्छीच्या याच्यावरच आम्ही जगतो. तर ह्या मच्छीच्या अंदाजाने आम्ही, कारण हे तलाव आटला तर बारीक बीज ही मोठी व्हायची ही जागीच मरून जाते, एवढं मी बोलू शकतो साहेब. बरं, किती शेती या ठिकाणी अवलंबून आहे यावर आणि शेतीला पाणी किती दिवस पुरू शकतं? शेतीला पाणी अजून कधी मोटरा चालू झाल्या तर पाणी ह्या तलावामध्ये फक्त 15 ते 20 दिवसात हे तलाव आटू शकतो. हा. एकूणच आपण पाहिलं तर याच पाण्याच्या वर अवलंबून काही मत्स्यपालन देखील होत असतं. मात्र सध्या मत्स्यपालन देखील जे व्यापारी आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर हा जो पाणी साठा आहे तो सध्या अत्यंत खालावलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जे शेती असेल किंवा इतर जे व्यवसाय मत्स्यपालन देखील याच्यावर मोठ्या अवलंबून आहे. मात्र सध्या जो पाऊस आहे तो लांबल्याचं आपल्या एकंदरीत पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतीसह जे मत्स्यपालन व्यापारी आहेत त्यांना देखील या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अजय गाडे, LS मराठी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, जालना.